असं झालं काय? त्याचं अन्न तोडून अंडत करून दिलतो अन्न तोडून आपण आणला तर आणला, मग आपण तर ठेवून घ्यावं का नाही? त्याच्या नवऱ्यापासलं बी तोडा आणि हिटलं बी तोडा, मग त्यानं कुठं जगायचं कुठं? मला एकच न्याय दे म्हणली तिने, तू नवरा तिकडलं तोडायस तर तोडायस, तू तर ठेवून घे, नवरा बी नको आणि तू बी नको, मग मध्ये लोम कळू का म्हणली तिने. मग असं ते देणे करायचं होतं तर त्यानं माझा समान नाही म्हणला त्यानं काय? समान मला माझं फाशीचं लेकरू बी शिक्षा नव्हतं, द्या माझा समान बी नाही म्हणला, फाशी शिक्षा द्या म्हणला. शिक्षा द्या म्हटला त्यानं. मग मॅडमनं म्हणली तुला मॅडम हे करते, मी DNA रिपोर्ट करते, मी ज्याचं निघाल त्याला फाशी शिक्षा देते म्हणून तिने DNA रिपोर्ट केली. ह्याचंच निघालं त्याचं निघालं निघाल्यावर रिपोर्ट. तक्रार नेमका काय आहे तुमची? आमची तक्रार दोनदा FR फाडले आणि दोनदा काहीच केलं नाही. या पोलिसावर सगळं पैसे खाऊन सगळं लूज करून टाकले, काहीच केस कसा हे केलं नाही त्यात. दोनदा FR फाडलो, दोनदा जीव मारून टाकलं, हिरीत टाकलं, लग्न मोडलं, लग्न मोडून येऊन ह्यानं पोरीला मारून टाकलं. आमच्या अर्जुन शिवराम लवटे, भीम शिवराम लवटे, बिर्या डिव्हिजन माशाळे, पोलीस पाटील काशीनाथ पाटील, हे सगळ्याला माहीत असताना ह्यांनी सगळा काटा काढून ठेवली आमच्या लेकराचा. काटा म्हणजे नेमका काय काढलंय काटा? मारून नरड दाबून हिरीत मारून गालडा मारून हिरीत टाकून दिल्या. आम्ही गावाला गेलतो, आम्ही येजीपर्यंत नाशिकला गेलतो, आम्ही येजीपर्यंत हिरीत मुर्दा 2 रात्रा हिरीत मुर्दा होता. मारून टाकून आपण बेफरार होऊन गेले. लगीन मोडलं, त्याचं लगीन सोयरी केलेलं लेकरू झालेलं त्याचं मोडून हे कारभार करून ठेवले ह्याने. बलकदार केस केल्यामुळं तिला धमकी देऊन मारून टाकली. आता ह्याने आमचं हे होते की म्हणून लेकरू का बारीक का काय मोठं लेकरू रांडा भाड्या आणि काटाकाली गावातली सुद्धा असं कोण पी सुधरू गेला नाही. माझ्या या पाटलाने न्याय करून 2-4 त्याचे भावकी ते बिर्या आणि एक आशा काटाकाली माझे 6 वर्ष माझी लेख सांगत होती त्या पाटलाला, का तात्या माझी न्याय करा, माझी न्याय करा. शेवटी भाड्या त्या पुण्याला जाऊन माझ्या लेकराचा मोबाईल घेऊन काटाकाली. त्या बारीक लेकराला रोज मम्मी म्हणते, मम्मी कुठली देऊ, माय नका बाप नको, त्याला काय कसं करू सांगा? तुमचं काहीतरी होतं तर तुमची धडाधडा जरा मोठ्याचं होतं तर लगेच गेले असते. तिने गरीबाची न्याय सुद्धा नाही गावात. या काटाकडून काय मिळालं लेकराचा माझ्या? तिथं वागू दिला नाही, हिथं वागू दिला नाही. शेवटी तेवढंच म्हणली तिनं, मी नवरा करून घेतली, तुझ्या पद्धतीनं तू राहा, माझ्या पद्धतीने मी राहते. त्या कोर्टात सुद्धा म्हणला त्यानं मला फाशीचा शिक्षा द्या, माझं जरा मी काही बोललो असलो तर म्हणली. तिने म्हणली तू बोललायच म्हणून मी हे ठेवली बघ म्हणली, तुझंच आहे. DNA करायला लावली. सगळे पोलीस होते, मॅडम होती, सगळे होते. 10 दिवस मधला नेली नेऊन तिथं खाली करून आणि शेवटी तिथं 2 पोलिसांनी ठेवली राखायला हिला. मग ह्यानं न्याय केली. ती शेवटी जीव मारले तर मारून पावडर आणून 5-4 गडी राहून त्याला पावडर तोंडावर शिपून मारून नरडात दाबून हिरी टाकल्या शेजाऱ्याच्या. मग काय मिळालं सांगा तुम्ही? तुझ्या पाया पडते, माझं लगीन झालं, तू मला बोल नको. माझ्या घरात पत्र आला मग चावी ही बळावून मधून गेट पासून. काय गरज होती तुझी चावी ही बळाची, काटा काढायची? असली जे छिनाल राडा उगू. तर असं का झालं तर म्हणलं या भाड्यानं गावातल्या पोलीस पाटलानं ह्याचाच हात होता सगळा, ह्याचा हात होता म्हणूनच एवढं नाचले. नंतर त्याने हा ते भाड्या पोलीस सुद्धा पुण्यात मी स्वतः होते, सही सगळी केली. तर आज इथे येऊन पंचायत मध्ये कामला लटकच म्हणला तुझी सही सरल्या मंजू ये म्हणून पुण्याहून फोन घेतले. मी म्हणले पंचायत मध्ये मी स्वतः गेलते सर आणि साहेब सही मी होते समोर सगळं केल्या मंजून, तुम्ही कशाला बोला म्हणले. लटकीच सही आहे म्हणून तिला बोलून घेतले आणि सही करा कागद वापस घ्यायला लावले वड बोलून तिला. असली न्याय केली ह्या पोलिसानं ह्या पाटलानं. आम्ही अन्नाडी म्हणून आमच्या लेकराचा काटा काढून ठेवलो का? तुम्हाला काय मिळालं? एक जीव पुण्य मिळालं का पाप मिळालं? तुमचं बी देव भगवान काढेल, आमचं माणसानं काढलंय. तुमचा देव भगवान कधी काढणार नाही काटा. मम्मी कुठे गेली? शाळेत आल्याबरोबर माझं लेकरू रडतंय, त्याला बाप नका माय नका. भाड्यावानी काटा काढले. आम्ही गावाला निघून गेल्याबरोबर 6 वर्ष झाले मी रात ना पाठ माझ्या लेकराला धरून होते, रोजगार करून येतो. तर माझं लेकरू डोळ्यानं बैठल्यावर माझं लेकरू कुठे गेलं नाही की मग उमर गेला तर मी मंजू सावकाशी